शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 21 धावा. अमित नाईक इथे स्ट्राईक वरती आहे. शुभम शेळके गोलंदाजी मार्क वरती आहे. कशा प्रकारे इथे गोलंदाजी केली जाईल निर्णायक क्षण आहे. चला पटपट खेळा. ऋषी सर प्लीज आयोजकांकडून ही विनंती आहे, थोडंसं पटपट खेळा. वारंवार तुम्ही एवढा वेळ लावू नका. यानंतर अजून 3 मॅच आहेत आणि अंधारामध्ये मॅच खेळायची नाही आपल्याला. त्यातून बक्षीस समारंभ आहे, फार अवघड होईल मग. पहिलाच बॉल बॅटवर तुंबराश. सिंगल तरी इथे नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नसेल. एका धावेने इथे या षटकाची सुरुवात झाली. येणारे 5 चेंडू आणि 20 धावा. 5 बॉल मध्ये 20. आता मात्र सिंगल डबलने हे लक्ष साध्य होणार नाही. 5 चेंडू आणि 20 धावेंची गरज. रायगड ग्रामीण एक बलाढ्य संघ इथे मात्र थोडासा अडचणीमध्ये येतोय, परंतु अडचणीतून दूर करण्यासाठी योगेश पवार मैदानामध्ये आहेत, अमित नाईक मैदानामध्ये आणि डगआउट मध्ये अजूनही फार मोठे दिग्गज बॅटर देखील आहेत. परंतु शुभम शेळके हे 5 चेंडू निर्णायक आहेत. या स्पर्धेचं एक मोठं अंतर गाठण्यासाठीचे हे 5 चेंडू आहेत. एका बलाढ्य संघाला नमवण्यासाठी हे 5 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील. पुढचा बॉल इथे मात्र समोरच्या दिशेने उडवलाय, बॅटच्या रडार मध्ये आला आणि त्याचा करेक्ट कार्यक्रम करून दाखवलाय. बॉलला पाठवून दिलाय सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय हा दमदार षटकार. धन्यवाद. मायकल यांच्या बरोबर जॅक्सन देखील इथे आलेले आहेत. या भागामध्ये आलं ना की असे कलाकार फार मिळतात बघायला आणि कलेचं माहेरघर म्हणून देखील या भागाला ओळखलं जाईल. मायकल बरोबर जॅक्सन देखील आलेत. चला मॅच कडे वळतोय आपण. पुन्हा एकदा वैयक्तिक इथे 54 धावा. योगेश पवार यांची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. काय बॅटिंग केली आहे. 3 चेंडू आणि 8 धावेंची गरज. योगेश पवार आपली पॉवर दाखवतायत. मागच्या मॅच मध्ये बॅटिंग मिळाली नाही, या मॅच मध्ये मागची आणि या मॅचची दोन्ही मॅचची बॅटिंग करून घेतली. वैयक्तिक 50 धावा इथे पूर्ण केल्यात. तिसरा पुन्हा एकदा योगेश पवार इथे मॅचला कलाटणी. 2 चेंडू आणि 2 धावेंची गरज. मॅच होती कुठे आणि आली आहे कुठे. 2 चेंडू 2 धावा. शेवटचे 2 चेंडू आणि 2 धावेंची गरज. कुठलाही संघ जिंकला ना लगेच टॉसला इथे यायचंय. 2 चेंडू आणि 2 धावेंची गरज. मॅच अजूनही संपली नाहीये. कंपल्सरी चेस हा नियम आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला इथे चेंडू खेळलाय आणि ही मॅच फिनिश. रायगड ग्रामीण हा संघ इथे विजेता होतोय. विजेत्या संघाचं अभिनंदन. वेल डन, वेल प्लेड. मॅन ऑफ द मॅच योगेश पवार. आणि त्याचबरोबरीने टॉसला अंगद पाटील लगेच टॉसला या.